पुढच्या 10 मिनिटात आपण शहरांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींचा आढावा घ्यायला। मुंबईतलं तापमान गेले 4 दिवस 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलं तरी राज्यातील पारा मात्र चढलेला आहे। येत्या 2 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विदर्भातही येत्या 3 दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे। थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचा पारा आता 36 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाबळेश्वरचा पारा हा 36ला पोहोचला आहे। वाढत्या गरमीमुळे पर्यटकांनी देखील आता पाठ फिरवलेली असून तापमान वाढीचा फटका आता स्ट्रॉबेरी पिकाला देखील बसतोय। देशात उष्माघातामुळे आतापर्यंत 130 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय। तेलंगणामध्ये सर्वाधिक 35 जणांचा, ओडिशामध्ये 30 जणांचा मृत्यू झालाय तर महाराष्ट्रामध्ये उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला। यंदा देशामध्ये सरासरीच्या 106% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पावसामुळे महाराष्ट्रालाही दिलासा मिळालेला आहे। मात्र मुंबईमध्ये 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। मुंबईचे डबेवाले सुट्टीवर जात असल्यानं मुंबईकरांना 6 दिवस डबा मिळणार नाहीये। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या गावांमध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवतांची यात्रा आहे आणि या यात्रांसाठी डबेवाले आपल्या मूळ गावी निघालेले आहेत। त्यामुळे 18 ते 23 एप्रिल या 6 दिवस डबे वाहतूक बंद राहणार आहे तर 25 एप्रिलपासून डबेवाले कामावर पुन्हा रुजू होणार आहेत। मेट्रो 7 प्रकल्पासाठी MMRDA सल्लागार नेमणार आहे। अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर ही मेट्रो उभारली जाणार आहे आणि यात 16 स्थानकांचा समावेश असून प्रगतिशील मार्गाच्या बांधकाम नियोजनासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे। दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी राज्यातल्या बलाढ्य साखर कारखान्यांची मदत घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। समाधानकारक मान्सूनचं भाकीत हवामान खात्याने केलेलं आहे। तसंच जलयुक्त शिवारांची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचा प्रयत्न सरकारनं सुरू केला असतानाच ही सूचना पवार यांनी केलेली आहे। मुंबईचे लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन शनिवारी कुस्तीचा आखाडा बनलेला होता। गोदान एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी लागलेल्या रांगेतील प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला। मग नंतर वाद वाढत जाऊन मारामारीचा आखाडा बनला। मारामारी सुरू असताना रेल्वे पोलीस तिथे उपस्थित नव्हते। मात्र प्लॅटफॉर्मवरील एकानं या हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित केला आणि त्यानंतर 6 प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोंबडी झाडावर बसल्यानं शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे। कल्याणमधल्या गौरीपाडा परिसरामध्ये ही घटना घडली आहे। शांताराम म्हात्रे यांची कोंबडी त्यांच्या घराशेजारील एका झाडावर बसली। त्यामुळे शांताराम म्हात्रे यांचे शेजारी विलास म्हात्रेंनी त्यांच्याशी वाद घातला आणि दोघांनीही त्या झाडावर आपला दावा ठोकला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा जखमी झाले असून खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईतल्या देवनार डम्पिंग ग्राउंड आगी प्रकरणी आणखी 4 भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली। आता एकूण 13 व्यावसायिक अटकेत आहेत। याआधी अटक केलेल्या 9 भंगार व्यावसायिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडला जानेवारी महिन्याच्या अखेरीस आणि त्यानंतर मार्चमध्ये आग लागली होती। नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवघ्या महिनाभरामध्ये 495 वाहनांवर कारवाई केली आणि त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला असून यापुढे ही कारवाईचा दणका सुरूच राहणार आहे। पुणे स्मार्ट सिटी योजनेसाठी 25 जूनला कामाची सुरुवात होणार आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे। ही बैठक सोमवारी होणार आहे। 25 जून किंवा त्यापूर्वीच या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शहरांनी स्मार्ट सिटीचं काम सुरू करावे असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले। बारामती MIDC परिसरातील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते। पुणे सोलापूर महामार्गावर उजनी धरणाची जलवाहिनी गेल्या 2 दिवसांपासून फुटलेली आहे आणि यातून निघणारं पाणी वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना लागत असल्यानं महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। मात्र MIDC आणि पालिका दोघांचंही याकडे दुर्लक्ष होत आहे।
6वी वॉटर एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. मिरजेहून ही एक्सप्रेस अवघ्या 6 तासात लातूर स्टेशनला पोहोचलेली आहे. 10 वॅगनच्या या रॅलीमध्ये 5 लाख लिटर पाणी असून लातूरमध्ये आतापर्यंत 30 लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि यामध्ये नगर विभागाकडून 72 जादा बसेस प्रत्येक आगारातून सोडल्या जाणार आहेत. ही जादा वाहतूक येत्या 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या शाळेमध्ये 7 वर्षाहून अधिक सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांची बदली केली जाणार आहे आणि त्यासंबंधी माहिती जमा करण्याचे काम प्रशासनानं सुरू केलं आहे. येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाणार आहे. मंडळाच्या सेवेमध्ये सुमारे 350 शिक्षक आहेत आणि 10% प्रशासकीय आणि 10% पसंती क्रमानुसार बदल्या होणार आहेत. यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रति किलो 200 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहे. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्यानं सध्याच्या भावामध्ये लवकरच 25 ते 30% वाढ होईल अशी भीती इंडियन डाळ मिलच्या एका प्रतिनिधीनं वर्तवलेली आहे. विजय मल्ल्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावं. ईडीच्या अर्जावरील निर्णय विशेष न्यायालयानं 18 एप्रिलपर्यंत राखून ठेवलाय. विजय मल्ल्या याच्यावर कट रचल्याचा आणि इतर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तसंच आयडीबीआय बँकेनं किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडला दिलेल्या 9,000 कोटी रुपयांच्या कर्जाबाबतही केस नोंदवण्यात आलेली आहे. विजा शुल्काच्या वाढीनं भारतीय आयटी कंपन्यांवर विपरीत परिणाम झालेला आहे. तरीही ती तशी करणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलेलं आहे. इथे दौऱ्यावर आलेले भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्विपक्षीय चर्चेमध्ये विजाचा प्रश्न उपस्थित केला होता आणि विजा शुल्क वाढ पक्षपाती असल्याचं म्हटलं होतं. कृषी पणन मंडळाच्या वाशी इथल्या विकिरण सुविधा केंद्रामुळे निर्यात योग्य आंब्यासाठी USDA एफिस हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे कोकणचा राजा असलेला हापूस आता अमेरिकेच्या वाटेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. USDA एफिस या प्रमाणपत्रामुळे अमेरिकेची मोठी बाजारपेठ कोकणच्या हापूस तसंच केशर आंब्याच्या निर्यातीसाठी खुली झालेली आहे. महाफास्टमध्ये आता वेळ झाली येथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.